नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण चाललो आहोत देवाचा डोंगर या ठिकाणी। हा जो गाव आहे तो 4 तालुक्यांमध्ये मोडतो आणि तेथे एक शिवकालीन मंदिर आहे। तर माझ्यासोबत आता आहे माझा मित्र चेतन साळवी आणि पुढे जाऊन आम्हाला आमचे 2 मित्र जॉईंट होणार आहेत। तर चला लवकर आपण इथून निघूयात आणि आपल्या मित्रांना पिकअप करून तिथून पुढे निघूयात। तर मित्रांनो, आता आपण आपल्या मित्रांना पिकअप केलं आहे जस्ट, आणि हा आहे नील आणि हा आहे निखिल। तर चला आपला आता पुढील रस्ता कंटिन्यू करूयात आपण आणि लवकरच जाऊयात आपण देवाचा डोंगर या ठिकाणी। मित्रांनो, आज आपण जिथे जात आहोत तो 4 तालुक्यांचा केंद्र आहे। तर तिथे जाण्यापूर्वी आपल्याला नाश्त्याची गरज आहे, कारण आमच्या एका मित्राला खूप जोरात भूक लागलेली आहे। तर आता आपण जाऊयात पहिले आणि नाश्ता करून घेऊयात। मित्रांनो, आम्ही आता आलो आहोत नाश्ता करायला आणि हा मित्र तर नाश्त्यावरती तुटूनच पडलाय। आणि ह्या मित्राचा तर आज उपवास आहे, त्यामुळे त्याने खिचडी मागवले आणि हा आहे माझा नाश्ता। मी मागवले पुरी भाजी, कारण की मला खूप भूक लागले, कारण मी घरून काही खाऊन नव्हतो आलो। तर समोरच्या मित्राचा तर अजून नाश्ता नाही आला, त्यामुळे तो अजून पापडच खातोय। 1 hour later. शेवटी आमच्या ह्या मित्राचा नाश्ता आलेला आहे आणि आमच्या एका मित्राची तर भूक काही भागेना, त्यामुळे त्यांनी 4 पुऱ्या एक्स्ट्रा मागवल्या आहेत। तर आता नाश्ता करून घेऊयात आणि पुढे निघूयात। नाश्ता करून होताच आम्ही चहा मागवली आणि त्याचा आनंद घेतला। प्रत्येकाला आम्ही चहा मागवली आणि आमच्यातला एक मित्र चहा पित नाही, त्यामुळे त्यांनी पाण्याची बॉटल मागवली आणि त्याच्यावरच त्यांनी त्याचा आनंद घेतला। तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत रेवतळे फाट्यावरती आणि इथून आपल्याला जायचं आहे डाव्या बाजूला। इथून आपल्याला आपल्या लोकेशनवरती जाण्यासाठी जवळजवळ 23 किलोमीटर आहेत आणि तिथे पोचायला आपल्याला अजून पाऊण तास लागेल। मित्रांनो, आता आपण आलो आहोत तुळशी खुर्द या गावाच्या इथे आणि आता आपल्याला त्या गावाची कमानी देखील लागली आहे। इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। मित्रांनो, कमानीपासून थोडंसं पुढं आल्यावरच आम्हाला एक छोटंसं ब्रिज लागलं आणि ह्या ब्रिजजवळ आम्हाला एक छोटंसं बांधारा दिसलं। ह्या बांधाराचं शांत पाणी आणि येथील निसर्ग आम्हाला एवढं चांगलं वाटत होतं की आम्ही ते शब्दातून तुम्हाला व्यक्तही करू शकत नाही। मंदिर कुठे आहे? देवाचा डोंगर देवाचा देवाचा डोंगर। वर चढलो ना, हा. ते पूल बघा वर दिसतो देवाचा। हो. वर वर एकदम वरती आहे काय? डायरेक्ट रस्ता हाय। नाही रस्ता आहे. गाडी जाते ना. हो हो, ठीक आहे, थँक्यू बाबा, धन्यवाद। चला चला। ओम नमः शिवाय। तर मित्रांनो, इथं लिहिलंय स्वयंभू शिवशंकर मंदिर, बोळवली देवाचा डोंगर। तर या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आजूबाजूला किती सुंदर दृश्य आहे आणि हा आहे मंदिर, शिवशंकर मंदिर। तर चला आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात आणि त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती माझा मित्र देईल।
तर मग मित्रांनो, आता आपण इथे पोचलो आहोत देवाचा डोंगर या ठिकाणी, आणि येथील थोडक्यात आपला मित्र हा आपल्याला येथील इतिहास सांगणार आहे. तर निखिल गुरव हा सांगणार आहे आपल्याला. देवाचा डोंगर हा 3.5 समुद्र सपाटीपासून 3.5 फूट वरती आहे आणि इथे 175 घरांची वस्ती आहे. पण 175 घर ही 4 तालुक्यांमध्ये डिवाइड झालेली आहे. मंडणगड, खेड, दापोली आणि महाड, आणि मध्यभागी हे ठिकाण आहे. आपण पाहायला गेलं तर निसर्गरम्य वातावरण आहे, आणि जर तुम्हाला खरंच मनाची शांती पाहिजे असेल तर नक्की या ठिकाणी या. तसंच मित्रांनो, इथे दळणवळणासाठी सुद्धा काही सोय नाहीये. या गावामध्ये 8वी पर्यंत शाळा आहे आणि आरोग्याची सुद्धा सोय नाहीये. म्हणजे इथे कुठलंही हॉस्पिटल किंवा दवाखाना इथे नाहीये. तर इथला आता तुम्ही निसर्ग बघा. खूप शांती वाटते इथं आल्यानंतर मनाला. तर मित्रांनो, आता आपण निघालोय घराकडे परत जाण्यासाठी. तुम्हाला येथील निसर्ग कसा वाटतोय ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. इथला निसर्ग आणि इथला वारा खरंच जर सांगायला गेलो तर हृदयाला स्पर्श करून जाणार आहे. तर चला, खूप लेट झालेला आहे, घराकडे परत जायला लागेल आपल्याला आता. तर मित्रांनो, आपण घराकडे जाताना आपल्याला एक छोटंसं देवस्थान दिसलं आहे. त्या देवस्थानचं नाव आहे श्री बैलदेव प्रसन्न. तर जाता जाता आपण दर्शन घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर मग मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला देवाचा डोंगर हा ठिकाण? तिथे स्वयंभू शिवशंकर मंदिर आहे आणि तेथील जो निसर्ग आहे ना, तो हृदयाला खरंच स्पर्श करून जाणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि तिथला निसर्गही तुम्हाला तेवढाच आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका, आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्तासाठी एवढंच, आणि आजचा ब्लॉग मी हा इथेच संपवतोय. बाय बाय.